नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. वटपौर्णिमा 10 जून वार मंगळवार या दिवशी आलेली आहे. या दिवशी सकाळ ते संध्याकाळ कोणते कामं करायचे आहे, त्याचबरोबर पूजा कशी करावी, या दिवशी कोणती शुभ रंगाची साडी घालायची आहे, कोणती चुकूनही साडी आपल्याला परिधान करायची नाही, याच रंगाची बांगडी आपल्याला आवर्जून घालायची आहे. तर गरोदर स्त्रियांनी किंवा ज्यांना मासिक पाळी आलेली असेल तर त्यांनी पूजा कशी करावी, घरामध्ये जर सुतक पडलेलं असेल तर काय करावे, कोणत्या गोष्टी टाळाव्यात, कोणत्या गोष्टी कराव्यात, उपवास कोणत्या दिवशी करावा, कधी सोडावा, हे नियम जे आहे 5 महिलांनी आवर्जून पाळायचे आहे. मुहूर्त कधी आहे, शुभ वेळ कोणती आहे, वडाच्या झाडाची पूजा या वेळेतच आपल्याला करायची आहे. याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका किंवा आपल्या कुल स्वामिनीचं नाव लिहायला विसरू नका. तर पहा, वटपौर्णिमा हा सण महिलांकरिता अत्यंत शुभ मानला जातो. तर वटपौर्णिमा का साजरी केली जाते, तर पहा, वटपौर्णिमेच्या दिवशी सावित्रीने आपल्या पतीचे प्राण वाचवले होते. या दिवशी उपवास करून यमराजाला प्रसन्न करून या दिवशी सावित्रीने भक्तीनं संतुष्ट केले होते. आपल्या पतीचे प्राण वाचवले म्हणून जे वडाचं झाडाखाली सावित्रीने पती पुन्हा जिवंत झाले होते ते होते वडाचे झाड व तो दिवस वटपौर्णिमेचा होता. सावित्रीने वडाची झाडाची मनोभावे पूजा केली होती, म्हणून या दिवशी वडाच्या मुळाशी पूजा करताना पाणी, दूध, पंचामृत अर्पण करून एक हिरवा पीस ठेवून त्यावर गव्हाची रास ठेवावी. त्यावर 16 शृंगाराचे ओटीचे साहित्य 16 शृंगार ठेवावे, ओटीचे साहित्य ठेवावे, एक आंबा ठेवावा, त्याला धागा बांधावा. 5 एडे आपल्याला बांधायचे आहे. जर तुमच्याकडे कलावा धागा असेल तर कलावा धागा तुम्ही बांधू शकता किंवा साधा बांधला पांढरा तरीही चालेल. त्यानंतर आपल्याला 5 ते 7 प्रदक्षिणा करायच्या आहेत. मंत्र म्हणायचा आहे ओम नमः शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम, हा मंत्र तुम्ही म्हणू शकता किंवा हा मंत्र तुम्हाला देत आहे तर हा मंत्र तुम्ही म्हणू शकता. त्यानंतर एक पांढरा अखंड धागा आपल्याला घ्यायचा आहे. पूजासाठी मनोभावी पूजा करायची आहे. 7 ते 5 वेळा आपल्याला हे धागा गुंडाळायचा आहे. आणि त्यानंतर आपल्याला वडाच्या झाडाला देवतुल्य हे नावसुद्धा पडलं आहे, म्हणून आपल्याला सर्व देवतांची म्हणजेच विष्णू, श्रीहरी विष्णू यांची पूजा करत, माता लक्ष्मीची पूजा करत या वडाच्या झाडाला आपल्याला प्रसन्न करून घ्यायचं आहे, ज्यामुळे आपल्याला श्रीहरी विष्णूचा आशीर्वाद प्राप्त होतो. या वडाच्या झाडामध्ये ब्रह्मा, विष्णू, महेश या त्रिदेवांचा समावेश आहे. जेव्हा या वटवृक्षाची आपण पूजा करत असतो तेव्हा माता लक्ष्मी, माता पार्वती आणि भगवान शिव यांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो. 100 वर्ष जे आहे धन, धान्य, संपत्ती यामध्ये आपल्याला बरकत होत असते, घरात सुख समृद्धी नांदत असते. म्हणून वटवृक्षाची मनोभावे पूजा करावी आणि घरातील सर्व सुवासिनी स्त्रियांनी ही पूजा करायची आहे. तर पहा, यंदा 10 जून वार मंगळवार या दिवशी आलेली आहे वटपौर्णिमा. तर ज्येष्ठ पौर्णिमेला प्रारंभ होणार आहे. मुहूर्त शुभ वेळ जी आहे तर ती या वेळेतच पूजा आपल्याला करायची आहे. तर 10 जून मंगळवार रोजी 11:25 पौर्णिमा तिथी हा प्रारंभ होणार आहे. तर दुसऱ्या दिवशी 11 जून वार बुधवार आहे. तर या वेळेमध्ये 1:13 या वटपौर्णिमेची जी तिथी आहे याची समाप्ती होणार आहे. तर पहा, वटपौर्णिमा 2 दिवस राहणार आहे. तर वटपौर्णिमेच्या दिवशी पूजा कोणत्या वेळेत करावी, जर तुम्हाला 10 जूनला मंगळवार या दिवशी वडाची पूजा करून हा उपवास 12 किंवा 1 वाजेपर्यंत सोडायचा आहे. तर घरातील कुलस्त्री आहेत तर या वेळेतच आपल्याला हा नियम जो आहे हा पाळायचा आहे. 99% स्त्रियांना माहिती नाही की पूजा कोणत्या वेळेत करावी व कशी करावी, उपासाला काय खावे. तर पहा, पूजा करत असताना वडाची जेव्हा आपण पूजा करायला जातो त्यावेळी अगोदर आपल्या घरातील सर्वप्रथम एका बादलीमध्ये आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद टाकायची आहे. त्याचबरोबर गंगाजल, गोमूत्र टाकायचं आहे आणि एक त्रुटीचा खडा आपल्याला टाकायचा आहे आणि या पाण्याने आंघोळ करून घ्यायचे आहे. ज्यामुळे आपण जी आंघोळ करतो तर आपलं शरीर जे आहे याची शुद्धीकरण होत असते आणि आपण जी पूजा करत असतो त्या पूजेचं संपूर्ण फळ आपल्याला प्राप्त होते. म्हणून आपल्याला अशा पद्धतीने आंघोळही करायची आहे. आंघोळ झाल्यानंतर तुळशीला आपल्याला जल अर्पण करायचं आहे. शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे. शुद्ध तुपाचा दिवा लावल्यानंतर मुख्य उंबरवट्यावर आपल्याला हळदीचं लेपन लावायचं आहे. हळदीचं लेपन लावत असताना आपल्याला हळद
गंगाजल गोमूत्र टाकून हळदीचं लेपन आपल्याला तयार करून घ्यायचं आहे आणि मुख्य उंबरवट्यावर लावायचं आहे. रांगोळी काढायची आहेत. पिवळ्या रंगाची आणि लाल रंगाची रांगोळी आपल्याला काढायची आहे. मला सुतक पडलेला असेल, मासिक पाळी आलेली असेल तर तुम्ही पूजा 10 जून किंवा 11 जूनपर्यंत करावी. ज्यांना मासिक पाळी आलेली असेल तर त्यांनी पूजा करू नये, फक्त उपवास करायचा आहे. आणि सुतक पडलेलं असेल तर 12 दिवसानंतर तुम्ही पूजाही करू शकता. आणि त्यानंतर आपल्याला सुहासिनींनी सौभाग्य अलंकार परिधान करून देवाची प्रार्थना करायची आहे. श्रीकृष्ण बाळ आहेत तर सर्वात प्रथम आपल्याला जल अभिषेक करून घ्यायचा आहे. तुळशी पूजन करून वडाच्या झाडाजवळ एकत्र जमायचं आहे सर्व स्त्रियांनी. त्यानंतर आपल्याला ताटामध्ये 7 प्रकारची धान्य घ्यायचे आहे आणि हे धान्य आपल्याला एखाद्या वस्त्राने झाकून घ्यायचे आहे आणि वडाच्या झाडाची अशा पद्धतीने आपल्याला पूजा करायची आहे. या दिवशी विवाहित महिलांनी वटवृक्षाची पूजा करून कथा ऐकावी. सावित्री आणि सत्यवानाच्या नावांचा जप करायचा आहे. प्रार्थना वटवृक्षाची करायची आहे, पूजा करायची आहे. स्त्रिया आणि असं म्हणायचं आहे की मला व माझ्या पतीला आरोग्य संपन्न दीर्घ आयुष्य लाभू दे, धनधान्य व माझ्या पतीचा प्रपंच विस्तारित व संपन्न होऊ दे, अशी प्रार्थना आपल्याला करायची आहे. तर पूजा करत असताना हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे. सावित्री ब्रह्म सावित्री सर्वदा प्रियभषिणी तेन सत्येन मा पाही दुःख संसार सागरात अवियोगे यथा देव सावित्र्या साहित्यस्य ते अवियोगी तथास्माक भूयान जन्मनी जन्मनी वटमूले स्थितो ब्रह्मा वटमध्ये जनार्दना वटाग्रे तू शिवो देव सावित्री वट संक्षिता, अशी आपल्याला मंत्र उच्चार करून वटपौर्णिमेची पूजा करायची आहे. तर वटसावित्रीच्या दिवशी आपल्याला कोणती चुकूनही 5 कामं करायची नाही. तर पहा, वटसावित्रीच्या व्रताच्या दिवशी काळ्या किंवा निळ्या रंगाचे कपडे परिधान करू नका. यामुळे अशुभ परिणाम आपल्याला जाणवायला लागतात आणि घरामध्ये सुख समृद्धी प्राप्त होत नाही. दुःख, विघ्न, संकट हे आपल्या सोबत येत असतात. म्हणून चुकूनही काळ्या रंगाचे किंवा निळ्या रंगाचे कपडे परिधान करू नका. महिलांनी काळे निळे हे कपडे घालून पूजा केली तर त्याचे फळही मिळत नाही. या दिवशी लाल, हिरवा, पिवळ्या रंगाच्या साड्या किंवा तुम्ही एखादी नऊवारी साडी तुम्ही परिधान करू शकता. या दिवशी हिरव्या रंगाच्या बांगड्या आपल्याला परिधान करायच्या आहे. त्यामध्ये लाखेच्या बांगड्या किंवा तुम्ही लाल बांगड्या, कथ्या कलरच्या बांगड्या तुम्ही परिधान करू शकता आणि लाखेची एक बांगडी आवर्जून घालायची आहे. वटसावित्री व्रताच्या दिवशी वटवृक्षाला इजा करू नका. त्याची पाने किंवा फांदी तोडू नये. जर तुम्ही घरी वडाची फांदी आणत असाल आणि पूजा करत असाल तर असं म्हटलं जाते की या दिवशी फांदी तोडू नये, फांदीची पूजा करू नये. फक्त आपल्या कुंडीमध्ये जर आपोआपच झाड उगवलेलं असेल किंवा घरामध्ये कुठेही असेल तर त्याचीच पूजा तुम्ही करू शकता, पण फांदीची पूजा करू नये असं म्हटलं जातं. वटसावित्री व्रतामध्ये वटवृक्षाला प्रदक्षिणा घालतात आणि झाडाच्या खोडाभोवती कच्चे दूध, त्याचबरोबर फुले, अगरबत्ती, धूप, तुपाचा दिवा लावून सूत गुंडाळत असतात. चुकूनही उलटी परिक्रमा करू नये, हे लक्षात ठेवावे. वटपौर्णिमेच्या दिवशी चुकूनही एखाद्या गरीब व्यक्तीचा, आपल्या वडीलधाऱ्या व्यक्तीचा अपमान करू नका. त्याऐवजी या दिवशी पूजा केल्यानंतर ज्येष्ठांचे आशीर्वाद घ्यायचे आहे. पतीचे आपल्याला पाया या दिवशी पडायचे आहे आवर्जून. यामुळे तुमच्या जीवनात सदैव सुख, समृद्धी आणि तुमच्या मनोकामनाही पूर्ण होत असतात. या दिवशी कांदा, लसूण, मद्यपान वर्ज्य करायचं आहे. चुकूनही भाजीमध्ये कांदा, लसूण वापरू नका, कारण कांदा व लसूण जर आपण ह्या भाजीमध्ये जर वापरला तर घरामध्ये राग हा वाढत असतो आणि वटपौर्णिमेच्या दिवशी घरामध्ये शांततेचं वातावरण ठेवावं. राग कधीही येऊ देऊ नका. जर गर्भवती स्त्री असेल तर वटसावित्रीच्या दिवशी व्रत केले तरीही चालेल, पण वटवृक्षाची प्रदक्षिणा करू नये. फक्त वडाची पूजा आपल्याला करायची आहे. व त्याचबरोबर वटसावित्रीची जेव्हा तुम्ही पूजा करता, पूजा झाल्यानंतर आपल्याला व्रतकथा वाचल्याशिवाय किंवा ऐकल्याशिवाय अपूर्ण मानली जाते. म्हणून वटसावित्रीची व्रतकथा वाचावी किंवा ऐकावी. कथा वाचत असताना ऐकताना अर्धवट सोडू नये, पूर्ण करायची आहे. आणि त्यानंतर आपल्याला घरी आल्यानंतर उपास हा सोडायचा आहे. तर उपासाला आपल्याला काय खायचं आहे? तुम्ही साबुदाणा खाऊ शकता, वेपर्स खाऊ शकता किंवा ज्यूस पिले तरीही चालेल.
तर पहा 12-1 वाजेपर्यंत तुम्ही पूजा करून आला आणि त्यानंतर जेवण केलं तरीही चालेल. जर तुम्ही तुमच्या भागामध्ये जर उपवास करत असताना जर तुम्ही पूजे करेपर्यंत तुम्ही काही खात नसाल, निर्जली उपवास धरत असाल तर आवर्जून धरावा. असं म्हटलं जाते की पूजा होई तोपर्यंत निर्जली उपवास हा केला जातो, पण काही जणांना शक्य होत नाही. तर तुम्ही साबुदाणा किंवा वेपर्स तळून खाऊ शकता. अशा पद्धतीने या नियमांचं पालन करावं. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा.